स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई। घरफोडी करणारा आरोपी अटक। 4,39,100 रुपयाचा मुद्देमाल जप्त। मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथक तयार करून त्यांना संजयनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आरवाडे पार्क येथील बंद घराचे कुलूप तोडून तिजोरीमधील आतील लॉकरचा छोटा दरवाजा मोडून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केले होते। सदर गुन्हा करणारे संशयित इसमाची माहिती घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते। त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकामधील पोलीस शिपाई ऋतुराज होळकर, पोलीस नाईक सुशील मस्के व पोलीस शिपाई विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की संजयनगर येथील मंगळवार बाजार येथील आपल्या महानगरपालिकेच्या गावाजवळ एक इसम चोरीचा माल विक्री करण्याकरता येणार आहे। नमूद पथके मिळालेल्या बातमीप्रमाणे मंगळवार बाजार येथील महानगरपालिकेच्या गाळ्याजवळ जाऊन सापळा लावून थांबले असता काही वेळाने एक इसम संशयितरित्या महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत येऊन थांबला। तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सौरभ महादेव पवार, वय वर्ष 22, राहणार पहिली गल्ली, राजीवनगर, सांगली असे सांगितले। पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळील पिशवीमध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून आली। त्यास सदर दागिन्याबाबत व रोख रकमेबाबत विचारणे केले असता त्याने सांगितले की आरवडे पार्क येथील बंद घराचे कुलूप तोडून घरातील चोरी केलेले सदरचे दागिने व रोख रक्कम असल्याची कबुली दिली। सदरबाबत संजयनगर पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासले असता वरीलप्रमाणे घरफोडी गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहे। SK क्राईम न्यूज साठी राहुल टिबे, इस्लामपूर।